श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. ज्येष्ठ महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. अंगारकी व्रताला उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते. दर महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत असते. त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते. यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला मंगळवार 25 जून रोजी पहाटे 1:23 पासून सुरू होईल. ही तिथी 25 जून रोजी रात्री 11:10 संपेल. उदय तिथीच्या आधारे अंगारक संकष्ट चतुर्थी व्रत 25 जून रोजी पाळण्यात येणार आहे. संकष्ट चतुर्थी 2024चा मुहूर्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी 2:32 पर्यंत आहे. श्रवण नक्षत्र आहे. त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त 4:05 आहे ते 4:45 पर्यंत असेल. पूजेचा शुभ आणि अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 ते दुपारी 12:52 पर्यंत आहे. अंगारक संकष्ट चतुर्थी श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. पूजेच्या वेळी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा अथर्वशीर्षाचे पठण करून व्रताचा संकल्प करावा. श्री गणेशाला प्रार्थना करावी. पूजा करतेवेळी लाल वस्त्र परिधान करावे. श्री गणेशाच्या मूर्तीला प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा दुधाने, दह्याने, तुपाने, मधाने अभिषेक करू शकता. त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालावे. गणेश चालीसा, गणेश स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष किंवा येत नसल्यास मंत्रही ओम गण गणपते नमः या मंत्राचाही जप करावा. श्री गणेशाला वस्त्र घालावं. त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर, चंदन, दुर्वा, फूल किंवा हार घालावा. धूप लावावा. त्यानंतर श्री गणेशाला मोदक, मिठाई, अतिशय प्रिय असणारा नैवेद्य, गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता. नारळ आणि दक्षिणा द्यावी. कुटुंबासोबत श्री गणेशाची आरती करावी. त्यानंतर हातात लाल फूल घेऊन पुष्पांजली अर्पण करावी. शक्य असल्यास गणेशाच्या मूर्तीला एखादी प्रदक्षिणा घालावी. त्यानंतर कुटुंबासोबत श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करावा. या दिवशी श्री गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये. अंगारकी चतुर्थी पूर्ण दिवस उपवास करावा. फलहार, पाणी, दूध किंवा फळाचा रस घ्यावा. व्रतानुसार सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या दिवशी गरजू लोकांना धनधान्य दान करावे. गायीला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा. शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगी द्यावी. सायंकाळी चंद्रोदयाची श्री गणपतीची पुन्हा पूजा करून संकष्ट चतुर्थीचे व्रतेचे पठण करावे. सायंकाळच्या वेळी श्री गणेशाला चंदनाचा गंध लावावा आणि मोदक व मोतीचूरच्या लाडवाचा नैवेद्य दाखवा. चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकी चतुर्थीचे व्रत सोडावे. हे व्रत केल्याने मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतील मंगळ मजबूत होतो असे जाणकार म्हणत आहेत. हनुमानाची पूजा फलदायी. अंगारक चतुर्थीला श्री गणपती बाप्पांसोबत श्री हनुमानाची पूजा केल्यास ते विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी व्यक्तीने सिंदुराचा टिळा लावल्यास कुंडलीतील मंगल ग्रहाचा दोष दूर होतो. अंगारक चतुर्थी ही गणपतीची मनोभावे पूजा केल्यास तसेच व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकटे दूर करतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. श्री गणपतीचे आद्य देवता असेही म्हटले जाते. गणपती बाप्पा हे बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता आहे. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीच्या व्रत देखील केले जाते. अंगारकी चतुर्थीला व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असे जाणकार सांगतात.
अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचे 4 मस्तक आणि 4 हाताच्या स्वरूपात असतो. श्री गणपतीचे हे रूप संकटमोचन मानले जाते. त्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजाही केली जाते. मंगळ ग्रहाचे श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली जाते. म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. असा आशीर्वाद श्री गणपतींना मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे. म्हणून ज्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चतुर्थी आल्यास तिला अंगारक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. अंगारक चतुर्थीपासून स्त्री किंवा पुरुष वर्षभर चतुर्थीचा उपवास करू शकतात. अशा प्रकारे अंगारकी चतुर्थीचे महत्त्व आहे. या दिवशी शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त असल्यामुळे उपवास करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.